आणि एक समाजाबद्दल आपल्या परिसराबद्दल प्रेम आहे, काहीतरी करायची इच्छा आहे. त्या विषय कुठले असतील, एखाद्या लहान मुलाचा विषय असला, एखाद्या सोसायटीचा विषय असला, किंवा मग एखादं हॉस्पिटल सुरू करायचं असेल, रस्त्यावरचे खड्डे असतील, या सगळ्यांबद्दल आज जी कळकळ जी एक असली पाहिजे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये, ती गणेशकडून शिकण्यासारखी आहे. कुठलाही विषय आला तर तो सखोलपणे जातो, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो, 4-5 वेळा विचारतो आणि त्यानंतर योग्य तो पत्र व्यवहार करतो. मग तो एकदा पत्रव्यवहार जरी सुरू केला मग तो कोणाचं ऐकत नसतो, मग तो ठोकतो. त्याच्या शरीरयष्टीकडे बघून आपल्याला वाटत असेल तो एकदम कणखर, पोलादी, रागीट असा माणूस आहे, पण तो आतून तेवढाच मऊ आहे, प्रेम करणारा व्यक्तिमत्व आहे. या परिसरात येणारे अनेक गरजू असतील, वृद्ध असतील, मी तर म्हणतो तृतीय पक्षपंथीय सुद्धा काही आठवणी नाहीत. फक्त गणेश बनकर यांना भेटायला येतात दर दिवाळीला. मी स्वतः अनुभवलं, बघितलंय की त्यांना काय पैशाची अपेक्षा नसते, सगळ्यांकडून पैसे गोळा करतात, पण गणेशकडून त्यांना साडीचोळी होते. ही एक भावना लागते. त्यांना कोण जवळ बसवत नाही, त्यांच्या खात्याला टाकून त्यांना एक साडीचोळीचा मान देणं, याच्यामध्ये एक मोठं मन असावं लागतं, एक जाण असावी लागते की यांना पण जवळ करणार नाही. ते रंजले गांजले त्यांना नव्हते आपले तेथेची देव जाणावा. आता ते नाव जरी गणेशाचं म्हणजे त्या सगळं घडलेलं ज्या कुटुंबाचे संस्कार आहेत त्याच्यावर, आज त्यांच्या आईवडिलांनी ते संस्कार केले, त्याच्यामुळे तो पक्षाला किंवा समाजाला इतका वेळ देऊ शकतो. आज तो कोरोनामध्ये इतका घडला, सगळ्यांची धावपळ केली, त्याचं असं परिवर्तन झालं की त्या कुटुंबात कोरोना झाला वडिलांना आणि त्या धावपळ करावी लागली. त्यावेळेस सुद्धा आम्ही सगळे त्याबरोबर होतो. पण हे सगळे सामाजिक काम करत असताना आपल्या घरात संकट येतं, तसं गणेशवर संकट आलं, पण आम्ही सगळे काय करायचं, सगळे बरोबर होतो. त्या दुसरा तो निघाला, मी त्याला एक माझ्या कॉलेज वेळापासून असल्यापासून बघतोय, ग्रामपंचायतची निवडणूक असून ते, आंदोलन असून ते, तिथे कोणी नाही उभं राहणार, त्या गणेशनंतर उभा राहणार. ज्याला कोणी ठोकायचा विषय करणार नाही, गणेशला ठोकून येणार. माझ्यावर सुद्धा आम्ही शिवसेनेची केस होती, आम्ही मोठी बलाढ्य माणसं मुंबईतून गाड्या भरून यायची, सगळ्यांना मागे ठेवून गणेश सांगायचा, सगळ्यांना साईडला अक्षरशः मी फिरणार आणि मी तुम्हाला हात नाही लावून देणार. त्याने शब्द पाळला. 8 दिवस तो सावलीसारखा माझ्याबरोबर सकाळ संध्याकाळ असायचा, सगळ्यात सगळीकडे तिथे मी जाईन आणि नुसतंच असायचा. नाही तर एक मला त्याचं एक संरक्षण मागे गणेश आहे ना, मी पुढे बघायला जायला मी घाबरायचो नाही. हे तुझं आज कर्तृत्व त्याने सिद्ध केलेलं आहे. मला वाटतं लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या वॉर्डातून नगरसेवक ज्यावेळेस मिळेल, ते गणेश बनकर यांच्या प्रयत्नातून, यांच्या माध्यमातून आणि यांच्या कार्यातून झालेला असेल हे मी बोलतो आणि सांगतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो.